आता ना भरपूर उन्हाळा सुरू झाला आहे. या उन्हामुळे आपल्याला भूकही जास्त लागत नाही. मग झटपट आणि असा चटकदार पदार्थ बनवले की मुलेही खुश आणि आपणही. मग असं बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि खाल्ल्याशिवाय राहणार नाही असा मुंबईचा स्ट्रीट स्टाईल रगडा कसा बनवायचा ते आपण पाहूया. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. चला सुरुवात करूया रेसिपीला. हे मी पांढरे वाटाणे घेतलेले आहेत. हे रात्री मी भिजत टाकले होते तरी भिजून एवढे झालेले आहेत. तुम्ही पांढऱ्याऐवजी हिरवे वाटाणे घेतले तरी चालतील. हा एक कांदा, एक टॅमॅटो आणि एक बटाटा घेतलेले. आपण सुरुवात करूया रेसिपीला. कुकर ठेवलेला आहे. कुकर गरम झाला. पाव पळी अगदी तेल टाकायचं, अगदी थोडंसं तेल टाकायचं. तेल गरम झालं, थोडंसं जिरं टाकून घेते. जिरं तडतडलं, थोडं अगदी हिंग टाकून घेते. आता आपण एक कांदा आणि टॅमॅटोचे बारीक तुकडे करून घेतलेले ते टाकून द्यायचे. हे आपल्याला कुकरमध्ये शिजवायचे, त्याच्यामुळे जाडे कापले तरी चालतात. हा बटाटा आणि आपण हा वाटाणा भिजून घेतला होता तो वाटाणा त्याच्यामध्ये टाकून घेते मी. वाटाणा भिजवलेलं पाणी आहे तेच पाणी टाकते. चांगलं एकदा असं मिक्स करून घेणार आहे. ह्याच्यामध्ये आपण टाकूया हळद पावडर, थोडीशी मिरची पावडर, धणा पावडर, हा थोडासा गरम मसाला. सर्व साहित्य टाकले, त्याला चांगलं असं मिक्स करून घेते. थोडंसं मीठ टाकून घेते. नंतर आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. ते थोडंसं मीठ टाकून घेतलं. परत त्याचं चांगलं असं हलवून घ्यायचं आणि आता आम्ही कुकर बंद करते. कुकर बंद करून अगदी 2 ते 3 शिट्ट्या फक्त द्यायच्या. त्या 2-3 शिट्ट्यामध्ये हा वाटाणा शिजला जातो. आता आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण कांदा, टॅमॅटो, आता कैरीचं सीझन आहे म्हणून कैरी आणि कोथिंबीर कापून घेऊया. चाटसाठी लागणारं सगळं साहित्य आहे ते आता मी कापून घेते. कांदा एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे. आपण मगाशी असं ओबडधोबड कापला होता तसा नाही, एकदम बारीक. कांदा कापून झाला. आता आपण टॅमॅटो कट करून घेऊया. टॅमॅटो पण असाच बारीक कापून घ्यायचा. टॅमॅटो कापून झाला. आता आपण कोथिंबीर कापून घेऊया बारीक. कोथिंबीर आधी स्वच्छ धुवायची, थोडा वेळ तिला सुकवायची आणि मग कट करून घ्यायची, म्हणजे एकदम बारीक कापली जाते. तर कोथिंबीर आपली बारीक कट करून झालेली आहे. आता ही मी कैरी घेतलेली आहे, तर कैरी कट करून घेते. कैरी कट करून घेते. कोवळी कैरी आहे एकदम. मधली जी कोय असते किंवा बी ती काढून घेतली. आता हिला कट करून घ्यायची. मिरची घेतलेली आहे, ही पोपटी कलरची म्हणजे कमी तिखट मिरची आहे, ही मी घेतलेली आहे. आता तुम्ही जास्त तिखट खाणार असाल तर ती हिरवी मिरची असते एकदम तिखटवाली, ती घेतली तरी चालेल. मिरची आपली आता कापून झालेली आहे. आता आपला कुकर थंड झालेला आहे. आपण पाहूया वाटाणे शिजलेत की नाही. वाटाणे अगदी छान शिजलेले आहेत. 3 शिट्ट्या केल्या मी कुकरला. 3 शिट्टीमध्ये वाटाणा अगदी एकदम खूप छान शिजलेलं आहे. तर बटाटा टाकला होता, बटाटा पण अगदी छान शिजलेला आहे. हे आता आपला रगडा तयार झाला आहे. आता आपण ह्याला एक फोडणी देणार आहोत. तर आपण त्याची आता फोडणीची तयारी करूया. आता मी फोडणीची तयारी करते. पॅन ठेवलेलं आहे. 1 पळी तेल टाकते. तेल गरम झालं, थोडीशी राई टाकून घेते. आपली राई तडतडली, थोडंसं जिरं टाकून घेते. थोडासा हिंग, थोडीशी हळद टाकून घेते म्हणजे कलर छान येतो. थोडीशी मिरची अगदी थोडी मिरची पावडर टाकायची. आता आपण ह्याच्यामध्ये कांदा लसूण मसाला थोडासा टाकून घेणार आहोत. तो चांगला असा हलवून घ्यायचा. हा थोडा किचन किंग मसाला. आता ह्याच्यामध्ये आपण जो रगडा शिजवलेला आहे तो टाकून घेऊया. या क्षणाला आपण थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं म्हणजे आपला मसालाही करपत नाही. आणि आता उरलेला रगडा आहे तो सगळा टाकून घेते. हे बटाट्याचे तुकडे जर थोडेसे असे मोठे वाटले तर थोडेसे असं चमच्याच्या साहाय्याने त्याला तोडून घ्यायचे. त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकून घेणार आहे. कुकरमध्ये पाणी टाकलं होतं तेच मी पाणी टाकून घेते. ते कुकर आहे आपला धुवून निघतो.
चांगलं असं हलवून घ्यायचं. ह्याच्यामध्ये पाणी थोडंसं बऱ्यापैकी टाकायचं, कारण हे उकळलं की पाणी परत असं घट्ट होतो रगडा. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. आपण मगाशी थोडंसं मीठ टाकलं होतं, पण ते आपल्या वाटाण्याला लागेल एवढंच टाकलं होतं. तर आपण आता पाणी वगैरे वाढवले, थोडंसं चव घेऊन बघायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. आता हे मी आमचूर पावडर टाकून घेते. आता तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तुम्ही लिंबू टाकलं तरी चालेल. आता ह्याला आपली एक चांगली अशी रटरटून अशी उकळी आली पाहिजे. ह्याला तर उकळी येईपर्यंत आपण असंच ठेवून घेऊया. त्या रगड्याला आता चांगली उकळी आलेली आहे. आता आपण पाहूया, बघा किती घट्ट झाला. कारण आपण याच्यामध्ये बटाटे वगैरे टाकला होता, त्याच्यामुळे पाणी एकदम हे कमी झालेलं आहे असं उकळून. आता तयार झालेलं आहे. ते थोडंसं मी लिंबू टाकून घेते. तुम्हाला आवडत असेल तर टाकलं, नाही टाकलं तरी चालेल. आता कोथिंबीर. हे आपली रगडा आता तयार झालेला आहे. मी गॅस बंद करून घेते. एक प्लेटमध्ये मी काढून घेते. आपण ह्याच्यावर थोडंसं असा कांदा टाकून घ्यायचा, थोडासा टॅमॅटो, थोडीशी हिरवी मिरची. अर्धी मिरची मी 2-3 तुकडे टाकते. उन्हाळा स्पेशल कैरी. मी चटणी टाकून घेते, पण ही चटणी मी चिंचेची चटणी आणि तिखट चटणी दोन्ही एकत्र करून घेतलेले आहेत. टाकून घेते असे. वरतून थोडी कोथिंबीर टाकते. शेव. मी लिंबू पिळून घेते, जे थोडंसं आणखी चटपटीत, आंबट, गोड, तिखट छान लागतो असं खायला. किती चांगल्या प्लेटमध्ये घेतलं तरी रस्त्यावरचं ठेल्यावरचं जे ह्या अशा बाउलमध्ये मिळतं त्याची खायची काय वेगळीच मजा असते नाही. कसा वाटला रगडा? एकदा नक्की करून पहा. अशी झटपट आणि चटकदार रगड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा. तुम्ही नक्की एकदा असा बनवून बघा. तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.